महिला क्रिकेटपटूच्या प्रश्नानं पंतप्रधानांनीही चकित. मोदीजी, तुम्ही स्वतःच्या त्वचेची काळजी कशी घेता? महिला क्रिकेटपटूच्या प्रश्नावर मोदी खळखळून हसले. एमसीएच्या निवडणुकीमध्ये शरद पवार फडणवीस एकसाथ. शरद पवार फडणवीस जोडीचं बळ अजिंक्य नाईक यांच्या पाठीशी. अजिंक्य नाईक यांना एमसीए अध्यक्षपदाची आणखी एक संधी. छत्रपती संभाजीनगरच्या नावावर लघुशंका घटनेला नवच वळण. संभाजीनगर नामकरणाला निर्लज्ज विरोध करणाऱ्याची आत्महत्या. संभाजीनगर नावावर लघुशंका केल्यानं सर्वत्र व्यक्त झाला होता संताप. मुंबईमध्ये मुसलमान महापौर होण्याला मनसेचा वेगळाच तर्क. मनसेकडून चांगला मुसलमान आणि वाईट मुसलमान असा भेद करण्याचा प्रयत्न. राहुल गांधींचा बार निघाला फुसका. दावा करताना दाखवलेल्या महिलेची ओळख चुकली. बुधवारच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधींचा दावा फसला. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस. मराठवाड्याच्या पूरस्थितीची पाहणी करायला उद्धव ठाकरे दौऱ्यावर. मराठवाड्यात 4 दिवसांसाठी असणार उद्धव ठाकरेंचा दौरा. निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाची नौटंकी भारी. शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंच्या पाहणी दौऱ्यावर टीका. रामकुंडावर गोदा स्नानासाठी आलेल्या महिलांची गैरसोय. गिरीश महाजन यांनी पाडलं वस्त्रांतर गृह. पश्चिम बंगालमध्ये एका तलावामध्ये सापडली शेकडो आधार कार्ड. बनावट कागदपत्रांचा आणि ओळखपत्रांचा घुसखोरीशी संबंध असल्याचा भाजपचा दावा. बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा आज. बिहारच्या पहिल्या टप्प्याचं मतदान आज सुरू. पहिल्या टप्प्यामध्ये 121 जागांसाठी 1314 उमेदवार रिंगणात. कर्नाटक काँग्रेसमध्ये सरकार विरोधात प्रचंड संताप. ऊस उत्पादक शेतकरी कर्नाटकात रस्त्यावर. लाडक्या बहिणींची केवायसी अद्यापही अपूर्णच. फक्त 80 लाख महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण. 2.5 कोटी महिला योजनेच्या लाभार्थी. आगामी निवडणुकीमध्ये भाजपसोबत युती नको. पवार गटाचा मोठा निर्णय. अन्य कोणत्याही पक्षासोबत युतीला पवार गट तयार. खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याचं विस्तारीकरण. मंत्री गिरीश महाजनांनी केली रस्त्याची पाहणी. विस्तारीकरणाला स्थानिक शेतकऱ्यांसह व्यावसायिकांचाही विरोध. स्टारलिंक आणि राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचा सामंजस्याचा करार. राज्यातील दुर्गम भागांपर्यंत इंटरनेट सेवा पोहोचवली जाणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला विश्वास व्यक्त. फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आरोपी गोपाळ बदने पोलीस खात्यातून बडतर्फ. चौकशी अहवालानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांची कारवाई. स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप ऍक्शन मोडवर. भाजपकडून जिल्हा निवडणूक प्रमुख आणि प्रभारींची नियुक्ती. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात गणेश नाईक निवडणूक प्रभारी. शिरूर नंतर अहिल्यानगरमध्येही बिबट्याचे हल्ले. बिबट्यामध्ये 4 वर्षीय चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू. अभिनेता सलमान खान विरोधात गुन्हा दाखल. पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे अडचणीमध्ये वाढ झाल्याची माहिती. तरुणांची दिशाभूल केल्याचाही सलमानवर आरोप. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आज पुणे दौरा. पुणे दौऱ्यावर असल्यानं निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय मार्गदर्शन करतात याकडे लक्ष. मल्टिप्लेक्समधील आवाजावी दराच्या विक्रीवर कारवाई होणार. अन्नपदार्थ आणि तिकिटांचे दर कमी ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश.